भारत माता की जय वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद. नमस्कार. तुषार निकम. आम्ही आज चाळीसगाव पोलीस स्टेशनला आम्ही संपूर्ण टीम आलो. येण्याचं कारण असं की आमचे योगेश साबळे यांची रिक्षा 1 महिन्यापूर्वी चोरी गेली होती. ती रिक्षा तपास काम मांडोळे साहेबांकडे होतं आणि मनोहर साहेबांचं पूर्ण मार्गदर्शन होतं. इलेक्शनच्या धावपळीतसुद्धा एवढ्या याच्यातून वेळ काढून योगेशसाठी रिक्षा शोधू लागले, शोधून दिली आणि आज चक्क ताब्यातही दिली. पण योगेश जो आहे हा एक कष्टाळू मुलगा आहे, प्रामाणिक कष्टाळू. त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन ते गेल्यामुळे इतकं त्याला हार्ट ब्रेक झालेलं होतं त्याचं. आणि त्याने इथं पोलीस स्टेशनमध्ये माझी रिक्षा सापडली नाही ना देवा, मी चप्पलच घालणार नाही, देवालाच साकडं घातलेलं होतं. आणि वेरूळला जाऊन बसला चप्पल सोडली आणि तेव्हापासून तो बिना चपलेचा फिरत होता. आणि साहेबांना आम्ही एक दिवशी त्याची ती दशा दाखवली. साहेब म्हटले की देवाला विनंती आहे की जर सापडून गेली चांगली गोष्ट आहे. आणि आज त्याची चप्पल सापडली आहे, मग साहेब आपलं सॉरी रिक्षा सापडली आहे आणि रिक्षा ताब्यातही मिळाली आहे. म्हणून साहेब म्हटले की तू आता आमच्या समोरच रिक्षा आपलं तुझी चप्पल परिधान कर. आणि हे बाबा आता साहेब तुम्ही या अशा काय म्हणाल, एवढं भावनिक योग्य आहे का काय? भावनिक पोलीस प्रयत्न करत असतात आणि भेटून आली त्याची रिक्षा मिळून आली. त्याला तात्काळ आम्ही रिकव्हरी करून दिलेली. त्यामुळे त्याला म्हणलं आता पहिले चप्पल घाल, काळजी करू नको, तुझ्या पाठीशी आम्ही सर्व पोलीस दल आहे, त्यामुळे काही कुणी काळजी करायची गरज नाही. चाळीसगाव शहरात प्रत्येकाच्या मागे आहे पोलीस प्रशासन. आमच्या मांडोळे दादा एक उत्कृष्ट खेळाडू व्यक्ती आहे आणि खेळाडू वृत्तीने सगळ्यांची वागून आणि एक योग्य न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. साहेब तुम्ही बोला 2 शब्द. अशा पद्धतीने जनतेने जागरूक राहणं. हां साहेब, जनतेने जागरूक राहण्यासाठी याच्यासाठी काय सांगाल जनतेने तर आम्ही साहेब किंवा जनतेने कसं राहतं या चोऱ्यांच्या दृष्टीने? जनतेने जागरूक राहा, आपली मालमत्ता सुरक्षित राहील या पद्धतीने नियोजन करा. काही घटना घडल्यास तर आम्हालाही कॉल करा, आम्ही तात्काळ त्याच्यावर ॲक्शन घेऊ आणि आपली काय वस्तू वगैरे असेल गेले असेल तर त्याला नक्कीच शोधून काढू आम्ही. धन्यवाद. नक्कीच. मी सांगतो 2 मिनिटात तुम्हाला. बघा पहिल्याने नाही मांडोळे दादाचे नाही बोला दादा बोला तुमचं काय नाही. शहरात जास्तीत जास्त जर कॅमेरे वगैरे बसले किंवा जागरूकता जनतेमध्ये जागरूकता जर वाढली अशा गोष्टींबाबत तर अशा घटना घडत नसतात. झालेली घटना, चोरीची जी घटना होती ती रात्रीच्या अंधारात झालेली होती, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा क्ल्यू लागत नव्हता लवकर. पण तरी परिपूर्ण आता प्रयत्नाने आपण जे प्रयत्न केले त्यातून जे निष्पन्न झालं ते आज फलित तुमच्या समोर आहे. करता पोलीस मित्र जर जवळजवळ सर्व लोक जर बनले ना पोलीस मित्र तर 100% गुन्हेगारी कमी होणार. नक्कीच. पोलिसांनाही सहकार्याची गरज आहे, त्यांनाही समजून घेण्याची गरज आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. नमस्कार, मी आझाद पवार. तर बघा मी तुम्हाला केरळची एक स्टोरी सांगतो. केरळमध्ये पोलीस आहे ना जनतेचे मित्र बनून राहतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक प्रकारे म्हणजे ते पण नागरिक आहे आणि ते एक असं फील नाही होत की आम्ही पोलीस वेगळे आहे बुवा आणि जनता वेगळी. ते एकसारखं म्हणजे मित्रासारखं किंवा एक वेगळं बंधन जसं असतं ना तसं वागत राहतात. मग प्रत्येक काम त्यांना एक सोपं होतं. काही जरी म्हणजे चुकीचं झालं किंवा क्राईम झाला, मॅटर झालं ना, कारण जनता त्यांच्याशी एकदम मित्रतेच्या भावनेने. तर काही जर राहिलं तर बिनही हिचकपणे ते सांगू शकतात काही. अशी ही जबाबदारी. तसंच आमचं चाळीसगावात आज तशी घटना घडलेली. हे मूर्तिमंत उदाहरण आहे की बघा एवढ्या इलेक्शनच्या याच्यात, कारण प्रत्येक पोलीस स्टेशनला लागू तेवढे पोलीस डिपार्टमेंट पोलीस नसतात, पण तरी त्यांनी त्यांचं सगळं हे हँडल करून आमचे जे योगेश सर त्यांची रिक्षा हरवली होती, त्यांना प्रायोरिटीच्या बेसवर काम केलं. ही सोपी गोष्ट नाही, कारण पोलीस डिपार्टमेंट कमी आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनला. सरकारने भरले पाहिजेत ते, पण खूप चांगलं केलं आणि धन्यवाद व्यक्त करतो आम्ही यासाठी. खूपच बरोबर आहे. पोलिसांची कमतरता असते, सगळीकडेच पोलीस चालतात. घाट जाम झाला पोलीस, ॲक्सिडेंट झाला पोलीस, चोरी झाली पोलीस, बंदोबस्त आला पोलीस. आणि मांडोळे दादांचं वैशिष्ट्य असं, काल म्हणजे साहेब हे होता बंदोबस्त होता, मतमोजणीसाठी मोठा बंदोबस्त लागणार होता, तरीही यांना पाठवलं की बाबा ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे गरिबाच्याही कामाला प्रायोरिटी देणारी आज अशी घटना आहे आणि त्यांनी प्रायोरिटीने मनेर साहेबांनी
मनवे साहेबांनी ती प्रायोरिटी दिली आणि मांडोळे साहेबांनी पण त्याला रिस्पॉन्स देत त्यांच्या आदेशाला आणि हे काम केलं. त्याबद्दल आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने पोलिसांचे निश्चितच अभिनंदन करू, आभार मानू आणि प्रेमही त्यांच्याबद्दल सदृदय आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद. इतकं प्रेम आहे सर की बापूंनी सोबत असतो पण तो काही मला सोबत साथ देत नाही.